नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। लेखा आणि कोशागारे विभागामार्फत जी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती त्याचे एक नवीन अपडेट आलेले आहे। परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि परीक्षा पद्धतीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो झालेला आहे। काय बदल झालेला आहे तर ते देखील आपण पाहणार आहोत। बघा, 27 मार्च 2025 रोजी आलेली अपडेट आहे। तर ही अपडेट आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही देखील लेखा कोशागारे आणि सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण खास टेस्ट डिझाइन केलेले आहेत। 100 टेस्ट असणार आहेत एकूण, ज्याच्यामध्ये 95 सब्जेक्ट वाईज असणार आहेत आणि 5 फुल लेंथ टेस्ट असणार आहेत। या सगळ्या ऑनलाईन टेस्ट असणार आहेत, ज्या टेस्ट साठी तुम्ही एनरोल करू शकता। अधिक माहितीसाठी यांना कॉल करा किंवा आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा। तिथं तुम्हाला ही सर्व सरळ सेवा महानगरपालिका भरती 2025 ही टेस्ट सिरीज आपली बघायला मिळणार आहे। बघूया काय अपडेट आहे। कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी आणि परीक्षेच्या दिनांकाबाबत सूचना। 3 सूचना आलेल्या आहेत। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, कालावधी काय असणार आहे आणि तिसरा 3 नंबरचा काय म्हणजे दिनांक त्यांनी दिलेला आहे। बघूया। सहसंचालक लेखा व कोशागारे छत्रपती संभाजीनगर विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जाहिरात 17/1/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्या खालील अनुषंगाने हे करण्यात येते। लक्षात घ्या, ही जी अपडेट आलेली आहे तर ही छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित आहे। तर त्यांनी सांगितलेले आहे बघा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असणार आहे बघा, 100 प्रश्न असतील। हे 100 प्रश्न 4 विभागात विभागले जातील। एक ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी असे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागले जाणार आहे। त्याच्यानंतर प्रत्येक ग्रुपला कालावधी असणार आहे 30 मिनिटं, 30 मिनिटं, 30 मिनिटं, 30 मिनिटं। प्रत्येक ग्रुपमध्ये प्रश्न असणार आहेत 25 प्रश्न, 25 प्रत्येक ग्रुपमध्ये काय असणार आहे, वेगवेगळे प्रश्न असतात। फॉर एक्झाम्पल, पहिल्या ग्रुपमध्ये मराठीचे 7 प्रश्न, इंग्रजीचे 6 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 6 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे 6 प्रश्न असे असतील। दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही गेले बी ग्रुपमध्ये तर 6 प्रश्न, 7 प्रश्न, 6 प्रश्न अशा पद्धतीने प्रश्नांची संख्या बदलेल। सगळ्यात आधी जो तुमचा ग्रुप सुरू होईल ग्रुप ए साठी दिले जातील तुम्हाला 30 मिनिटं। या 30 मिनिटात तुम्हाला ग्रुप ए चे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। ज्यावेळी 30 मिनिटं कंप्लीट होतील तर तुम्ही ऑटोमॅटिकली बी सेक्शन मध्ये जाणार आणि एकदा का तुम्ही जर बी सेक्शन मध्ये गेले तर ए सेक्शन मध्ये येता येत नाही, हे लक्षात घ्या। याला परत 30 मिनिटं झाली तर पुन्हा तुम्ही कुठे जाणार, सी सेक्शन मध्ये। याला 30 मिनिटं झाली तर कुठे जाणार, डी सेक्शन मध्ये। अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं की माझा ए सेक्शन 15 मिनिटांमध्ये होऊन गेला, मी आता बी मध्ये जातो, सी मध्ये जातो, डी मध्ये जातो, तसं करता येत नाही। स्टेप बाय स्टेप जावं लागतं। आणि लक्षात घ्या, शक्यतोवर यांचा क्रम कसा असतो मित्रांनो, जो पहिला जो असतो ना तो सोपा असतो थोडासा आणि शेवटचा असतो ना तो अवघड असतो। आणि म्हणजे ही डिफिकल्टी लेवल अशी वाढत जाते। तर पहिल्या सेक्शन तुम्हाला लय सोपं वाटेल। पहिल्या सेक्शनचे प्रश्न तुमचे मोजून जे आहे तर ते 5-10 मिनिटात पण होऊन जातात, त्यांचे 10 मिनिटात होऊन जातात। पुढच्या याला 15 मिनिटं लागतील, 20 मिनिटं लागतील, याला प्रॉपर 30 मिनिटं वगैरे लागू शकतात। पण याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस पाहिजे ग्रुप वाईज, ते जे आहे टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठीची। बघा पुढे, आणि ही परीक्षा कधी असणार आहे, तारीख दिलेली त्यांनी 19 एप्रिल। 19 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर यांची जी परीक्षा आहे तर ती होणार आहे। आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कळालेले, इथं त्यांनी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा उल्लेख केलेला नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। निगेटिव्ह मार्किंग ही आपल्याला कुठे बघायला मिळेल मित्रांनो, हॉल तिकीटमध्ये। हॉल तिकीट जेव्हा येईल तर त्याच्यामध्ये सूचना असतात, त्याच्यामध्ये जर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा उल्लेख नसला तर नाहीच आहे। परंतु असंही होतं की सुरुवातीला ते ग्रुप टायमिंगचं वेगळं देतात आणि निगेटिव्ह मार्किंगचं डायरेक्ट आपल्याला हॉल तिकीट आल्यावर कळतं किंवा परीक्षेच्या आदल्या दिवशी कळतं। काहींना तुम्हाला सांगू, मागच्या वेळी असं झालं की एक परीक्षा होऊन गेली आणि त्याचं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचं त्याच दिवशी आलं, म्हणजे परीक्षा झाल्यावर आलेलं होतं की 0.3 ची मार्किंग सिस्टीम असेल असं नोटिफिकेशन होतं आणि ती परीक्षा झाल्यावर आलं। म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम संदर्भात ते कोणत्याही वेळी आणि कोणत्याही क्षणी नोटिफिकेशन जे आहे तर ते देऊ शकतात। याच्या संबंधीचा तुम्हाला आठवत असेल की आपण व्हिडिओ घेतलेला होता, त्या व्हिडिओमध्ये मी 2 मुद्दे मांडले होते, एक ग्रुप टायमिंगचा आणि एक आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा। ग्रुप टायमिंग बद्दल मी सांगितलं होतं की 100% ग्रुप टायमिंग राहणार आहे। निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम राहील का नाही याबाबत नोटिफिकेशन आल्यानंतर कळेल। आता तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे म्हणून त्याचं टेन्शन नाही आहे, पण भविष्यात आपल्याला नक्कीच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जे आहे तर ती याला बघायला मिळू शकते, याची शक्यता आहे आणि याची शक्यता आपल्याला हॉल तिकीटमध्ये जे आहे तर ते कळणार आहे। तर ही संपूर्ण माहिती होती। तुम्हाला जर ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही प्रॅक्टिस केलीच पाहिजे। याच्यासाठीच आपण ह्या ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत। जवळपास 100 टेस्ट असणार आहेत। या 100 टेस्टच्या माध्यमातून तुमचा चांगला असा सराव होणार आहे, म्हणून तुम्ही या टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। अधिक माहितीसाठी यांना कॉल करा। आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।